नमस्कार. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीत उघून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. क्षणयक पूर्व प्रेमाचा, वर्षाव पडो मरणाचा, असं ज्या प्रेमाबद्दल, या प्रेमाच्या भावनेबद्दल बोललं जातं, ती भावना जर खरंच सत्य आणि खरी अनुभूतीला आली तर त्यावेळेला जीवन सत्य सुंदर मंगलाची आराधना करणारं बनत असतं. बघा, एकीकडं नियतीनं घात केला आणि हात कायमचा गेला, पण तरी सुद्धा प्रेम करणाऱ्या जोडीदारानं मात्र रेशीम गाठ तुटू आणि सुटू दिली नाही. ही कथा आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या मुलीची आणि चाकूर तालुक्यातल्या मुलाची. अहमदपूर तालुक्यामध्ये प्रीती कानवटे नावाची मुलगी आणि चाकूर तालुक्यातील घारोळा या गावचा जाधव नावाचा मुलगा, या दोघांचं एकमेकांना पसंती झाल्यानंतर या दोघांचा शाल अंगठीचा कार्यक्रम झाला आणि हे जीवनामध्ये एकमेकांचे साथीदार म्हणून जीवन सुरू करणार होते. त्या दिवशी जाधवचा वाढदिवस होता आणि त्याला भेटायला प्रीती निघाली होती आणि नेमकं ज्या बसमध्ये ती बसली होती त्या बसच्या ड्रायव्हरनं मात्र विचार केला की समोर आलेल्या दुचाकीवाल्यांना उडवण्याऐवजी आपणच आपली गाडी थोडीशी बाजूला घ्यावी, आणि हा विचार एका बेसावध क्षणी आला आणि त्याच वेळेला त्या बसवरचं त्याचं नियंत्रण सुटलेली बस मात्र फार वेगामध्ये त्या सायडरवर घासत गेली आणि भीषण अपघात झाला. त्या भीषण अपघातामध्ये कित्येक आपल्या प्राणाला मुकले, तर काही जण आपले अवयव कायमचे घालून अपंग बनले. मग हा अपघात आष्टामोडच्या टोल नाक्यावर झालेला होता आणि बस या दुचाकीवरच्यांना वाचवण्यासाठी हे केलेलं त्यांचं हा सगळा प्रकार काही जणांच्या जीवाशी आलेला होता. त्यावेळेला त्या प्रीतीच्या फोनवरनं लातूरमध्ये तिच्या भावी पतीला फोन आला. हा त्यांना बघायला गेला. दवाखान्यामध्ये मूर्छित बेशुद्ध अवस्थेत आलेली प्रीती नंतर मात्र ज्या वेळेला शुद्धीत आली त्यावेळेला तिला कळालं की आपला हात गेलाय. त्यावेळेला एकीकडे झालेल्या शारीरिक जखमा आणि दुसरीकडे आलेला मानसिक धक्का, यातून तिनं कसं सावरायचं, तर त्यावेळेला तिला सावरण्याचं आणि आवरण्याचं काम तिच्या भावी जोडीदारानं केलं. आणि असं जरी असेल तरी सत्य आलं म्हणून आपलं नातं बदलणार नाही किंवा नातं संपणार नाही, हा त्यावेळेचा ठामपणा आणि माणुसकी तिच्या भावी जोडीदारानं दाखवले. आणि ते दाखवत आता नुकतंच 2 दिवसापूर्वी त्या दोघांच्या रेशीम गाठी बांधल्या गेल्या. मग याच्यातून जणी कुणी आदर्श घ्यायचा त्यांनी एकच लक्षात घेतलं पाहिजे की प्रेम हे परिस्थिती, रूप, सौंदर्य, ताकद, सत्ता, लाभ, स्वार्थ बघून होत नसतं. प्रेम हे त्यागाच्या अधिष्ठानावर असतं. प्रेम हे माणुसकीवर असतं. प्रेम हे त्यागावर असतं. आणि तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये जोडीदाराचं सुखदुःख समजलं तर समजायचं ते नातं खऱ्या अर्थानं खूप प्रेमाचं आहे. एकीकडे आम्ही बातम्या असं बघतो की पुण्या मुंबईमध्ये खूप स्वातंत्र्य आहे, मनावर जोडीदार निवडले जातात, परंतु त्याच पुण्या मुंबईमध्ये ज्या वेळेला शाही लग्न करून मोठमोठा आई वडिलांनी केलेला खर्चा, मुलीच्या वडिलांनं आयुष्यभर कमवलेली कमाई मुलाला देऊन सुद्धा मुलगा मात्र त्या मुलीला सुखानं ठेवत नाही आणि ती मुलगी मग आई वडिलांकडे परत जाण्याऐवजी स्वतःच्या जीवनाचा शेवट करते. त्यावेळेला वाटतं की यांना जीवनाचा, प्रेमाचा आणि नात्याचा अर्थच कळाला नाही. ज्या नात्यामध्ये जबाबदारीचं भान असतं, दुसऱ्याची कदर आणि जाण असती, ते खरं नातं असतं. असं नात्यातला आदर्श घालून देण्याचं काम परत एकदा लातूरनं त्यांचा पॅटर्न तयार केलाय की काय असं वाटतं. अशा वेळेला मला एक चित्रपट आठवतोय. विवाह नावाचा चित्रपट होता. अमृता राव आणि त्यामध्ये शाहिद कपूर या दोघं एकमेकांना लग्नाच्या अगोदर पसंत करतात, परंतु लग्न होणार तेवढ्यात एक अपघात होतो आणि त्यामध्ये तिनं भाजली जाती. पूर्ण भाजलेलं शरीर बघितल्यानंतर सगळ्यांना वाटतं की आता मात्र यांचं पुढे काही होणार नाही. आयन तरुण वयामध्ये सुंदर असलेल्या मुलीचा चेहरा विद्रूप झाला. मग का कोण पुरुष हिच्या सोबत लग्न करेल? परंतु त्यावेळेला त्या विद्रूप चेहऱ्याऐवजी तिच्या सुंदर मनाचा आणि चांगल्या विचाराचा विचार करून तो नायक तिच्याशी आपली रेशीम गाठ बांधत असतो. नेमका त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्या भावी जोडीदारानं आयुष्याचा खरा जोडीदार होऊन दाखवून दिलंय की प्रेमामध्ये जर समजा तुमच्या सत्यता असेल आणि एकमेकांबद्दल आपुलकीची भावना असेल तर त्या ठिकाणी बाहेरून येणारे संकट, त्याच्यामुळे दूर होणारं प्रेम नसतं, तर एकमेकांना जवळ आणणारं, सांभाळून घेणारं, काळजी करणारं प्रेम असतं. स्वार्थासाठी टिकणारे व्यावहारिक नाते एकीकडं आणि एकमेकांना जीवनभर साथ देणारे निस्वार्थ प्रेम दुसरीकडं. म्हणूनच की काय
जगामध्ये आणखीन सुद्धा प्रेमासाठी जीव देणारे आणि प्रेमामध्ये जीव ओवाळून टाकणारे माणसं बघितलं की वाटतं की प्रेम नावाची भावना जगण्यासाठी प्रचंड प्रेरणा देणारी आहे. संसार करू इच्छिणाऱ्या नवदाम्पत्यांना किंवा भावी वधूवरांना माझं एवढंच सांगणं आहे, बाबा तुमचं लग्न तिच्या सौंदर्याशी नसतं, शरीराशी नसतं किंवा तिच्या संपत्तीशी नसतं, तिच्या मनाशी असतं. कारण जे नातं आत्म्यापासून हृदयापासून जुटलेलं राहतं तेच खरं नातं तुम्हाला जीवनामध्ये आनंद देत असतं. नात्यामध्ये आनंद असेल तर ते नातं जिवंत असतं आणि तेच माणसं सुखी असतात. सुखाची परिभाषा आणि प्रेमाची आशा कुठंच नाही, ती तुमच्या हृदयात आहे. म्हणून त्यासाठी हृदयामध्ये प्रेमाची पालवी फुटणं आणि त्या पालवीला फळं लागणं महत्वाचं. म्हणूनच की काय असं म्हणतात की प्रेम हे माणसाला 2.5 अक्षराचं जरी असलं तरी संत कबीर असं म्हणतात, 2.5 अक्षर प्रेम का पडेसो पंडित होये. म्हणजे तुम्हाला पंडित होण्यासाठी मोठे ग्रंथ तत्वज्ञानाचे पुस्तक वाचायची गरज नाही. 2.5 अक्षराचा शब्द समजला की प्रेम समजलं. एवढंच म्हणतो आणि थांबतो. धन्यवाद.